दंगेकर आणि मोहोळ यांच्या वादामध्ये बिल्डर निलेश नवलखा यांनी एंट्री घेतली आहे। मुरलीधर मोहोळांनी पालिकेला पत्र देऊन माझ्या बिल्डिंगचं काम बंद पडलं असा आरोप बिल्डर निलेश नवलखा यांनी केलाय। तर मी पुणे पालिकेला सांगण्याच्या आधीच प्रशासनानं स्टे दिला होता असं म्हणत मोहोळांनी नवलखांचे आरोप फेटाळले। 2010 साली माझा बालेवाडी येथे प्लॅन सँक्शन झाला होता, मंजूर झाला होता महानगरपालिकेतून। मोहोळ साहेबांनी महानगरपालिकेला 2 पत्र लिहिली। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जी माहिती सांगितलेली अशी आहे की त्यांच्यावर खूप प्रेशर टाकण्यात आलं, फोन करून मुरलीधर मोहोळांकडून। हो, मुरलीधर मोहोळांकडून, आणि माझं ते काम बेकायदेशीररित्या थांबवलं। पानेर बालेवाडीतले बालवडकर नावाचे काही शेतकरी त्यावेळेला आले आणि त्यांनी सांगितलं की ही खोटी मोजणी करून या बिल्डरनी ही प्लॅन सँक्शन केला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी अनियमितता आहे, त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं झालं आहे। मी जेव्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तर त्याच्या अगोदरच प्रशासनाने त्याच्यावर स्टे दिलेला होता। हे असं कुठून तरी 5-6 वर्षापूर्वी, आणि बरं याचं उत्तर महापालिका प्रशासन देईल ना। गोपीनाथ मुंडे यांचे वारस ठरवण्याचा अधिकार करुणा मुंडेंना नाही। पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार आहेत असं प्रकाश महाजन यांनी म्हटलेलं आहे। वारस ठरवणारे भुजबळ तलाठ्यांच्या भूमिकेत आहेत का असा सवाल प्रकाश महाजन यांनी केलाय। स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा खरा वारसदार कोण या वादात आता प्रकाश महाजनांनी उडी घेतली आहे। पंकजा मुंडेच खऱ्या वारसदार असल्याचं सांगत प्रकाश महाजनांनी भुजबळ आणि करुणा मुंडेंवर हल्लाबोल केलाय। आज पंकजाताई जरी असं म्हणणं जाय की मी खरी वारसदार आहे गोपीनाथ मुंडे साहेबांची, तो नाहीच। क्योंकि राजकारणामध्ये जे वारस असतात ते पोटाचे नसून विचारांचे असते, जे धनंजय मुंडेंनी पार पाडलं। गोपीनाथराव मुंडेंनी वडिलोपार्जित जमिनी सगळ्या आपल्या पुतण्याला देऊन टाकल्या। गोपीनाथराव जे प्रेम करतात त्यांनी पंकजाला गोपीनाथरावचा राजकीय आणि सामाजिक वारसा मानलेला आहे। 1 नाही 2 नाही 10 वेळा असं घडलेलं आहे। ज्यांना ते आपला पती मानतात त्या पतीची आबरू वेशीवर टांगू नका, एवढं जरी केलं तर खूप झालं। गोपीनाथ मुंडेंचा वारसदार कोण हा वाद सुरू झाला होता बीडच्या सभेतून। धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवावा असं भुजबळ म्हणाले। यावरून प्रकाश महाजनांनी भुजबळांवर निशाणा साधलाय। गोपीनाथराव मुंडेंचे मी वारसदार, हे काम तुम्ही घ्या, हे काम मोठं आहे रे। या खुर्च्या ज्या आहेत ना, मंत्री पदाच्या आमदारकीच्या वळवावरचं पाणी आहे। गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता। फक्त या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करून पुढे या। आपल्या ग्रामीण भागात एक जुनी म्हण होती, ब्रह्मदेवाने जे लिहिले ललाटी ती पुशी तलाटी। तलाट्याच्या भूमिकेत आहेत का भुजबळ? गोपीनाथराव मुंडेचा वारस ठरवायले। प्रकाश महाजनांबरोबरच वारसा प्रश्नावर मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय। याच्याकडे सगळे रक्ताने हात भरलेले लोक आहेत, चोट्टे चाट्टे सगळे जमा केलेत। ज्यांनी दुष्ण दिले, ज्यांनी हयातीतच प्रचंड त्रास दिला, पूर्ण राज्य त्या माणसाला बघून थरथर कापत होतं। समजा जो खरा वारस आहे ती ही विसरतो तरी कस काय? त्या बुळबुळ गाड्याचा मुकादमाला दे, अलिबाबा येवल्याचं गुरट सगळ्या दुनियेचं दे, त्याला म्हणता ते ठरी ते पडे मागं तुम्ही कसं आरक्षण मिळणार तुम्हाला, कसे तुमचे न्याय मिळणार? ते कुणाचे उकंडे उकरीत आहे त्याच्या मागं पळता तुम्ही। त्यांचं ठरलं म्हणजे आपल्याला काही नाही, कुणी कुणाचा वारसा चालवा, काही करा, अपमान तर करायचा, आपला बी हे म्हणायचा तो वारस नाही ह्यो वारस आहे म्हणून हिनवायचं, म्हणजे त्यांना तुम्ही कमजोर समजायला लागले। गोपीनाथ मुंडेंनी आपल्या हयातीत पंकजा मुंडेंना आपलं वारस केलं होतं असं म्हणण्याने पंकजाताईमध्ये सुद्धा काही ना काही कर्तृत्व निश्चित आहे। पंकजाताई सुद्धा निवडणुका जिंकलेल्या आहेत। ज्या धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंना जिवंत असताना राजकीय दृष्ट्या त्रास दिला, ते कसे त्यांचे राजकीय वारसदार होऊ शकतात? आज दोन्ही भाऊ एकत्र घरी आले, हीच खरी दिवाळी। ठाकरे बंधूंना उवाळल्यानंतर जय जयवंती ठाकरे यांच्याकडनं ही भावना व्यक्त करण्यात आली आहे। जय जयवंती ठाकरे या निवासस्थानी ठाकरे बंधूंची भाऊबीज साजरी झाली। एकत्रितपणे ठाकरे कुटुंबानं आपली भाऊबीज साजरी केली आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना जय जयवंती ठाकरे देशपांडे यांनी उवाळलेलं आहे, तर उर्वशी ठाकरेंनी आदित्य तेजस अमित ठाकरे यश देशपांडे यांना उवाळलंय। भाऊबीजेच्या निमित्तानं पुन्हा ठाकरे कुटुंब एकत्र आलेलं आहे।
खऱ्या अर्थानं ठाकरे कुटुंबासाठी ही दिवाळी लक्षात राहण्याजोगी आहे. दोन्ही भाऊ एकत्र घरी आले हीच खरी दिवाळी अशी प्रतिक्रिया त्यांच्या भगिनी जय जयवंती ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी ठाकरे बंधूंना या ठिकाणी उभारलं तर तिथे उर्वशीनं आदित्य, अमित, तेजस यांना उभारलेलं आहे. तर लोकशाही वाचवण्यासाठी आमची लढाई आहे, काँग्रेसला समजून घ्यावं असं संजय राऊतांनी म्हटलंय. राहुल गांधी, चेन्नीथला, खरगे यांच्याशी आम्ही बोलू. महापौर मराठी होणं याला आम्ही प्राधान्य देतो असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. आम्ही सगळे एकत्र येऊन 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढतो. ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे. लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्याची लढाई ही अत्यंत निकराची लढाई आहे. हे आमच्या या सहकार्याने समजून घेतलं तर मराठी माणूस हे उपकार कायम लक्षात ठेवेल. नाही, आम्हाला तर काँग्रेसचा प्रधानमंत्रीच करायचा होता, पण नाही होऊ शकला ना. आम्ही असं नाही म्हणालो की शिवसेनेचा करायचा आहे किंवा अन्य पक्षांचा करायचा आहे. त्याच्या मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, ती मराठी माणसाच्या हातात राहायला पाहिजे. आणि म्हणून काँग्रेस पक्षातल्या मराठी नेतृत्वानं पुढलं जे संकट आहे मुंबईवरचं त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि आम्हाला जर काही बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधींशी बोलू ना, आम्ही मल्लिकार्जुन खरगे साहेबांशी बोलू, वेणुगोपालजी आहेत सरचिटणीस, आणि जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत रमेश चेन्नीथलाजी त्यांच्याशी बोलू. या 4ही प्रमुख लोकांशी या विषयावरती अद्याप साधी चर्चाही झालेली नाही. त्याच्या उगाच त्याच्यावरती अकांतांडव करण्यात